मित्रांनो, रोहित शर्माने कॅप्टन्सीच्या न्यूजमुळे आपल्या दोन गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. पहिली गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील स्क्वॉडमधून रवींद्र जडेजाला वगळण्यात आले. ज्या खेळाडूने 6 महिन्यांपूर्वी विनिंग शॉट खेळत भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली होती, त्या खेळाडूला ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेतून वगळण्यात आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हर्षित राणा हा ऑल फॉर्मॅट खेळाडू असून तो पुढील आयसीसी टुर्नामेंट्समध्ये भारतीय संघाचा भाग असेल, हे जवळजवळ आता निश्चित झालंय. कारण जर आपण टेस्टमध्ये पाहिलं तर मोहम्मद शमीला वगळून हर्षित राणाला संधी देण्यात आली होती. त्यानंतर T20 मध्ये देखील तसंच झालं. मोहम्मद सिराज आणि शमी सारख्या गोलंदाजाला वगळून हर्षित राणाची भारतीय संघात निवड करण्यात आली. आणि आता ODI मध्ये देखील मोहम्मद शमीला वगळून हर्षित राणाला पुन्हा एकदा संधी देण्यात आली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध जसप्रीत बुमराह खेळत नसल्यामुळे मोहम्मद सिराजला संधी मिळाली. पण जर बुमराह खेळत असता तर मोहम्मद सिराजला वगळण्यात आलं असतं, पण राणाला भारतीय संघात जागा मिळाली असती. नेमकी हर्षित राणाची कोणत्या मुद्द्यांवरून भारतीय संघात निवड होते आणि हर्षित राणाच्या मागे कोणाचा हात आहे आणि हा BCCIचा हा निर्णय तुम्हाला पटलाय का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.